जळगावच्या एमजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नाना भोळे 12 शनीपेठ ही एकांकिका सादर केली। पण हे पैसे तुम्हाला जो खबर देतोय ते नाना कुठे गेले? ते गेले मौतीत सुप्राणाचा म्हातारा गचकला दुपारी त्याचा पोरगा आला पाहिजे आपल्या टपरीचा नाना नाना म्हातारा गचकला झालं सोडली नानाने चहाची टपरी आणि गेले समाजसेवा करायला। केव्हा गेले? 4 वाजता। हे पैसे ठेवतो याजवळ का बरं? अरे तुझी दक्षिणा समज। अरे बघी तू एका मी आहे मला कोण पैसे देतोय? नाना पुरे झाला आता। अरे कुणाच्याही घरी मौत झाली तर सगळ्यांच्या अगोदर तू हजर असतो। अरे आपलं काय मिळतं तुला? सख्या पोरानं टांग मारली तुला। अरे पोराच्या कल्याणाकरता भिकारी झालास तू। नामदेव नारायण भोळे उर्फ नाना भोळे। अरे शनीपेठच्या बाजार गल्लीमध्ये आजही तुझा मोठा वाडा आहे। अरे तो वाडा असूनही तू शनीपेठच्या बाजार गल्लीच्या एका गटाराच्या काठावर चहाची टपरी चालवतोय। मामा मामा नमस्कार। राम 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 राम। इजू हो बापे मास्तर तुम्ही नमस्कार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश। चांगलं संध्याकाळच्या टायमाला त्रिमूर्तींचं दर्शन झालं। बसा बसा। नाना वाड्याचं काय करायचं ठरवलंय? काय करायचं म्हणजे? लय वाईट अवस्था झालीये। सर्व चप्पर करतय भीतीचं प्लास्टर पडलंय जिन्याच्या तर पाट्याच तुटले। वरच्या मजल्यावर नळाले पाणी येणं 10 वर्षापूर्वीच बंद झालंय। नाही खाली बी येतं ते जेवण सगळ्या लाकड्या वाशांना खांबांना कीड लागलंय नाना। सगळं माहितीये पुढं बोला। वाडा म्हणजे माझा श्वास आहे श्वास। दिवस फिरले तर वाडा विकायच्या गोष्टी करताय। नानी सरळ घरी आला असता तर तूही आणि तुझ्या बायकोची व्यवस्था केली नसती का रे? म्हटलं लग्नाला बोलवलं तर भेट होईल बाई बॉनची। नाना मग लग्न तितकं घाईघाईने आणि पटकन ठरलं ना की कोणाला बोलवायला वेळच मिळाला नाही। काय रामा जळगाव पासून पुणे खूप लांब आहे। जहाजानं जाणं पडतं। परत आपल्याकडे फोनची बी सोय नाही कसं बोलवणार? आणि मला एक सांग माय बापांचा उपयोग आहे का काही लग्नात? मायबाप बसवायच्या लायकीची तोंड तरी आहे का त्यांची? नाना आपला हा वाडा जर विकायला काढला तर? अहो चांगले 36 लाख रुपये येतील असं म्हणतात। आपल्या वाड्यातले भाडेकरी 2-2 लाखात जागा सोडायला तयार आहे। नाही म्हणजे झाले 14-28 लाख। आणि मी जो फ्लॅट पाहिलाय ना तो खूप मोठा आणि प्रशस्त असा 4 बेडरूमचा आहे। त्यातली एक बेडरूम तुमच्या दोघांसाठी। थोडक्यात काय तुझ्या शिक्षणासाठी शेती विकून भिकारी झालो आता तुझ्या घरासाठी हा वाडा विकून रस्त्यावर येतो। अहो रस्त्यावर का? माझा फ्लॅट नाही वा आपला फ्लॅट नाही। झाले आपल्या माय बापांले लग्नात बोलवायची लाज वाटते तो काय त्याला कायमचा घरात ठेवून घेईल? रामा त्या दोघांना जायला सांग। त्या दोघांना जायला सांग रामा। ठीक आहे मी जातो नाना पण या वाड्याच्या भिंतीखाली चिडून मारणं तुमच्या नशिबी आहे। आनंद काय बोलतोय तू? तुमच्या एकाच्याही लक्षात आलं नाही पण माझ्या ते लक्षात आलंय। शेजारचा वाडा पाडून त्यानं बेसमेंटसाठी जागा खोदायला सुरुवात केली आहे। जवळजवळ 14 फूट खणलाय त्यानं। आपल्या वाड्याचा पाया उघडा पडलाय। माती आणि दगडाचा तो पाया आणि बेसमेंटच्या त्या खड्ड्यात पावसाचं पाणी भरलंय। कुठल्याही क्षणी या वाड्याची भली मोठी भिंत कोसळू शकते। नाटकाची थीम अशी आहे की या नाटकामध्ये जसं शहरांमध्ये आपण जसं म्हणतो व्यावसायीकरण वाढत चाललंय त्यानुसार जुन्या बिल्डिंगा पाडून नवीन घरं किंवा मॉल्स वगैरे तयार होत आहेत त्यावरती आधारित ही एकांकिका आहे। त्यामध्ये जे घरामधले जे ताणतणाव असतात आई वडिलांवरील आणि मुलांवरचे जे ताणतणाव वाढतात त्या संबंधांवरती आणि असलेल्या भाडेकरांवर ही एकांकिका आधारित आहे।
नवनवीन विषयांवर सादर झालेल्या दर्जेदार एकांकिकांमुळे परीक्षकांना निर्णय देताना वेळ लागत होता, पण अखेर तो क्षण आलाच. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय स्त्री रुपये 2000 आणि प्रशस्तीपत्र श्रेया बुगडे, एकांकिका शिल्पी, भूमिका रत्मा, मितीबाई महाविद्यालय. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय पुरुष रुपये 2000 आणि प्रशस्तीपत्र अभिजित मुळे, दिवे घराचे मंदत असू दे नट, संताजी महाविद्यालय नागपूर. अभिनय द्वितीय क्रमांक स्त्री रुपये 2500 आणि प्रशस्तीपत्र स्पृहा जोशी, एकांकिका अनन्या, भूमिका अनन्या, राम नारायण रुईया महाविद्यालय. अभिनय द्वितीय क्रमांक पुरुष हे पारितोषिक विभागून दिलेलं आहे. रुपये 2500 आणि प्रशस्तीपत्र. पहिले आहेत अभय महाजन, इन्स्टिट्यूट ऑफ पाउडॉलॉजी, बीएमसीसी पुणे. दुसरा आहे अभिनय द्वितीय पुरुष सचिन पाठक, एकांकिका अनन्या, भूमिका जय दीक्षित, राम नारायण रुईया महाविद्यालय. सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री आणि शांत स्मृतिचिन्ह रुपये 5000 आणि प्रशस्तीपत्र आसावरी रामेकर, एकांकिका ताई, भूमिका छोटी, सेंट उर्सुला ज्युनियर महाविद्यालय नागपूर. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष आणि साम वाहिनीतर्फे स्मृतिचिन्ह रुपये 5000 रोख, प्रशस्तीपत्र बळवंत गायकवाड, नाना भोळे, बाळा शनिपेठ, नानाच्या भूमिकेत मूळजे महाविद्यालय जळगाव. फिरता कास्य करंडक रोख रुपये 20,000, प्रशस्तीपत्र आणि साम वाहिनीचे स्मृतिचिन्ह. एकांकिका अनन्या, राम नारायण रुईया महाविद्यालय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक रोख 3500 आणि प्रशस्तीपत्र आलोक राजवाडे, इन्स्टिट्यूट ऑफ पाउडॉलॉजी, बीएमसीसी पुणे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रोख 5000 रुपये, प्रशस्तीपत्र आणि साम वाहिनीतर्फे स्मृतिचिन्ह. मला बदलायला पाहिजे. या वर्षीची सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका स्नेहा खोब्रागडे ताई, सेंट उर्सुला ज्युनियर महाविद्यालय नागपूर. द्वितीय पारितोषिक सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन द्वितीय पारितोषिक फिरता रौप्य करंडक रुपये 22,500, प्रशस्तीपत्र आणि साम वाहिनीतर्फे स्मृतिचिन्ह. एकांकिका इन्स्टिट्यूट ऑफ पाउडॉलॉजी, बीएमसीसी पुणे. वाचताना मला जरा गोंधळून गेलोय, कारण हे पारितोषिक विभागून गेलेलं आहे. आता पारितोषिक घेण्यासाठी मात्र दोन्ही महाविद्यालयांनी एकत्र यायचंय. एकांकिका आहेत. तुम्हाला काय वाटतं? ताई आणि नाना भोळे, सेंट उर्सुला ज्युनियर महाविद्यालय नागपूर आणि मुजे महाविद्यालय जळगाव. थांबा नीट.
आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करा. जळगाव आणि नागपूर महाविद्यालय